काय कसली तयारी? बेळगावला प्रयोग आहे आज. इथूनच मेकअप करून निघायचंय. निप्पाणी, धारवाड, विजापूर, गदग असा 9 दिवसाचा दौरा आहे. म्हणजे नवरात्राचा उपवास करतो की काय आम्हाला? काय मस्त दिसते. पण नुसती मस्त दिसून काय उपयोग? मस्त दिसते, मस्त नाचते, पण कुणासाठी? दुसऱ्यासाठीच ना. डान्सिंग पार्टीचा मालक चांगला गब्बर झालाय माझ्या जीवावर. आणि मी नुसतेच नाईटचे पैसे चगडायचे. मनातलं सांगू? सांग की. संकोच कसला? स्वतःची डान्सिंग पार्टी काढायची ठरवली मी. पण तुम्ही पार्टनर व्हायला हवंय. अगं मी पार्टनर आहेस की तुझा सगळ्या बाबतीत. मग ठरलं तर शुभारंभ तुमच्याच पैशाने होऊ द्या. किती लागतील? जास्त नाही. सुरुवातीला 5,000 रुपये दिले तरी चालतील. पण तुमच्या मातोश्रीनं काय सांगणार आहात तुम्ही? त्याची तुला कशाला काळजी? 5,000 ना? दिले. लिहिलंस? वाच पाव. तीर्थरूप बापूयास सौमुक्ताचा शिरसाष्टांग नमस्कार. इकडे मी आनंदात आहे. आज एका महत्वाच्या कारणासाठी हे पत्र लिहिते. याने एका कामासाठी 5,000 रुपयांची तातडीने गरज आहे. काम महत्वाचं आहे, पण आधी सांगण्यासारखं नाही. नाहीतर याने आईसाहेबांच्याकडून घेतले असते. तुम्ही वडिलांसारखे म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे. पैसे उसने म्हणून पाहिजेत. थोड्याच दिवसात परत करतील. मात्र ही गोष्ट कोणाजवळही कृपया बोलू नये. पैसे ताबडतोब यांच्या नावाने डिमांड ड्राफ्टने पाठवावेत. वास्तविक हे स्वतःच लिहिणार होते, पण त्यांना अवघड वाटत असल्याने त्यांनी मला लिहायला सांगितले. तीर्थरूप सौ आईला नमस्कार. चिरंजीव मनोजला अनेक आशीर्वाद. आपली सौमुक्ता. व्हेरी गुड, एक्सलंट. पुन्हा सांगतो. काय? कुणालाही सांगायचं नाही. अहो पण कसलं एवढं महत्वाचं काम आहे कोणालाही न सांगण्यासारखं? आता सांगता येणार नाही. ओके. उर्वशी डान्सिंग पार्टी जिंदाबाद. बिंदू जिंदाबाद. विलासराव जिंदाबाद. मित्र, विलासरावनी बिंदूला 5,000 देऊन मुहूर्त केला. या 5,000चे लवकरात लवकर 50,000 हो आणि त्या 50,000चे 5 लाख होत या आमच्या शुभेच्छा. अरे होणारच. नौशाद. आया साहेब. तू असं कर, तू जा. ह्या घे चाव्या. पाई साहेबांना दे आणि म्हणावा उशीर होईल यायला. माझी वाट पाहू नका. जी साहब. गुड. ये हुई ना बात. अरे विलासराव फुल नाईट अपने तरह, कोई चिंता नहीं. लेट्स चीयर. आला वाटतं दादा. चल. नौशाद जी. अरे मालक कुठे आहेत? ते आले नाहीत. त्यांचा निरोप आहे, वाट पाहू नका. गाडी गॅरेज मध्ये ठेवली आहे. या चाव्या. त्याचं हे नेहमीच आहे. पण आज तरी वेळेवर यायचं की नाही? राखी पौर्णिमा आहे म्हणून. नौशाद, परवा मी तुझ्याकडे पोस्टा टाकायला पाकिट दिलं होतं, टाकलंस ना? हो टाकलं. क्यों? त्यात राखी होती मनोजसाठी. दरवर्षी माझ्या हाताने बांधायची मी. मिळाली असेल ना त्याला वेळेवर? मिळाली असेल का? आज पहिलीच वेळ की हाताने राखी बांधायला मिळाली नाही. सारखी आठवण येते त्याची. भाभीजी, एक विचारलं तर गुस्सा तर नाही करणार? विचार की. भाभीजी, मला बहीण नाही. भैया बना के मला राखी बांधाल आपण? अगं बांध ना, तो एवढं म्हणतोय तर. घे. चला, आजपासून तुला 2 भाऊ. बहन. नको नको, कशाला? नाही, हे रिवाज आहे. राखी बांधल्यानंतर भावानी बहिणीला काहीतरी भेट म्हणून द्यायचं असतं. प्रत्येक भावाचा फर्ज आहे तो. घ्या ना. घे ना. भावाच्या भेटीला नाही म्हणायचं नसतं.
काय रे, काय झालं? कुछ नहीं, आज अल्लाह की मेहरबानी से भाभीजींसारखी बहीण मला मिळाली म्हणून आनंदाने डोळे भरून आले माझे. येतो मी. नौशाद जी. थांब. बहन, अल्लाह आपको सुखी रखे. किती चांगल्या मनाचं आहे ग. नाहीतर आमचे बंधुराज सख्या बहिणीची सुद्धा शुद्ध नाही राखी पौर्णिमेच्या दिवशी. बहिणी, इकडे ये ग. काय? चांदणं किती छान पडले नाही? श्रावण महिना असूनही आकाश कसं स्वच्छ दिसतंय. चंद्र सुद्धा किती छान दिसतोय ग. खरंच छान दिसतोय. ए, तुला काय वाटतं ग चंद्राचं असं पूर्ण बिंब पाहताना? खरं सांगू, लाजाला काय झालं सांग ना. मला तान्ह्या बाळाचा गोड हसरा चेहरा दिसतोय चंद्राच्या जागी. खरंच तान्ह्या बाळाची चाहूल लागली. अगं तुझ्या आई वडिलांना लगेच कळवली पाहिजे ही आनंदाची बातमी. काय म्हणाले तुम्हाला हे? मला म्हणाले तुम्ही घरी जाऊन थांबा, हा. मी आलो थोड्या वेळात. हा. तुम्हाला एक खुश खबर द्यायची आहे. हं, कसली खुश खबर? आता मला हो काय माहित. हा? मला काही बोलले नाही ते. हो. हं, या या आलेच बघा. या मामा या. देसाई आले का? आलो आलोय. हा. ठेवा. हे घ्या. एवढंच संध्याकाळ पुरं होती. हे हो काय? हा पाळणा, हे पाळण्यावरचं खेळणं, हा खुळखुळा, दुधाची बाटली सुद्धा आणली आहे. ही घ्या. काय वहिनी साहेब, कमाल आहे. बापू साहेब या वयात? भाऊजी, काय देसाई कमाल आहे तुमची. अहो सगळ्या बाबतीत रिटायर झालेली माणसं आम्ही. मी तुम्हाला खुश खबर सांगणार होतो ना, तीही. हे पत्र वाचा. अरे वा वा वा, तुम्ही छान सांगा. छान. कुणाचं आहे पत्र? ज्योतीचं. काय म्हणते? मुक्ताला दिवस गेलेत, हो, तुम्ही आजी होणार. बरं झालं बाई, देव पावला. आई आई ये. मनोज, तुझी ताई तुझा मामा करणार. मामा हा. म्हणजे आईचा भाऊ हा. आपल्या ताईला बाळ होणार आहे. हा. अहो, अजून पुष्कळ अवकाश आहे. हा काय उतावळेपणा? अहो, असं काय करता? मुक्ताच्या वेळेला तुमच्या माहेरी काय धावपळ झाली माहितीये ना तुम्हाला? तशी धांदल व्हायला नको. हो, पण ह्या सगळ्या गोष्टी आयत्या वेळीच आणायच्या असतात. हो, पण हा पाळणा कुणाचा आहे माहितीये का? कुणाचा? बाबासाहेब जाधवांचा. गंगा निवास हो. शकुनाचा पाळणा आहे. हा. सारखा हलत राहिलाय. अहो, हा पाळणा असला की मुलगाच होतो. आई त्याला नाही मिळाला म्हणजे मग. हा. देसाई काका, हे पत्र आल्यापासून मुक्ताला कधी पाहिजे असं झालंय मला. अहो मग घेऊन या ना तिला माहेरपणाला. या निमित्तानं गौरी गणपतीचा सणही जवळ आलाय. हो, उद्याच जातो, तिला घेऊनच येतो. देसाई, खरोखर देवाचीच कृपा म्हटली पाहिजे. अहो, नातोंडाचं तोंड पाहिलं तर आई साहेबांच्या वागण्यातही गोडवा येईल. आता काय नुसतं तोंड गोड करायला आतून घेऊन या ना काहीतरी. आणते ना. चालेल. चल मनोज. सारखं सारखं काय असतं हो मुंबईला? अगं फॅक्टरीची कामं असतात, जावं लागतं. एकदा का फॅक्टरी सुरू झाली ना की इथंच राहीन, तुला कंटाळा येईपर्यंत. मला कशाला कंटाळे? खरं म्हणजे तुम्ही माझ्या वाट्याला फारसं येतच नाही. त्याशिवाय का तिसरा महिना लागलाय. हं? खरं म्हणजे मला देखील जीवावर येतं तुला असं टाकून जायला, पण काय करणार, जावं लागतं. आणि आता तुझे दिवस भरत जाणार आणि आम्हाला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार. पॅन्ट्स किती ठेवू? 3 पुरेत. हे काय? फोटो एवढं देखील नाही कळत तुला काय करायचं आहे? नाही, तुम्ही तिला अगदी चिकटून बसलात म्हणून विचारते. विचारायचं काम नाही. या बंगल्याच्या बाहेर नवरा काय करतो याच्या उचापती बायकोनं करायच्या नसतात. बायकोनं नाही तर कुणी करायच्या? ती बाई कोण आहे हे मला कळलंच पाहिजे. 4 बायका करायची परंपरा होती आमच्या घराण्यात. एकाच बायकोवर भागत नाही आमचं. आत्ताच जातो तुझ्या छाताडावर पाय देऊन. याद राख, कोणाला बोलशील तर.